चाळीसगाव शहरातील शिवजयंती कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाच्या प्रकरणाने आता वेगळीच दिशा घेतली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शिवप्रेमी संघटना एकत्र आल्या असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी याआधीच संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली केली आहे। मात्र केवळ बदली करून प्रकरण मिटवू नये तर कायदेशीर कारवाईही व्हावी अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे। संघटनांनी प्रशासनाला निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। जय शिवराय। 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी घडलेली दुर्दैवी घटना आणि निंदनीय घटना, त्यात एक शिवभक्ताच्या वडिलांना ज्या पद्धतीने जबर मारहाण झाली त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी व पुढील कारवाई करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेना प्रेमी शिवभक्त जमलेले आहेत। तुमच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की त्या दिवशी निश्चित शिवजयंतीच्या जयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न होता की काय अधिकाऱ्यामार्फत, याची शंका आल्याशिवाय राहत नाही। म्हणून भरत चौधरी ह्या एपीआय अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शिवभक्तांना व शिवभक्ताच्या वडिलांना मारझोड केली व आरेरावीची भाषा केली व दादागिरीची भाषा केली, निश्चित त्यांनी दादागिरी केली पाहिजे, परंतु गुन्हेगारांवर केली पाहिजे। सामान्य माणसांवर दादागिरी करू नये। आणि केलेल्या दादागिरीचं त्यांना जर गुन्हा दाखल होत नसेल तर कदाचित हे लोकशाहीचं दुर्दैव असेल। म्हणून आम्ही सर्व शिवभक्त आणि शिवप्रेमी संघटना यांनी आज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन एक मागणी केलेली आहे की अशा मुजोर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। 4 तारखेपर्यंत जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई केली नाही तर 4 तारखेला सर्व शिवभक्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील आणि त्याची सर्वच जबाबदारी ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची असेल। जर कुठे कायदा सुव्यवस्थेची अडचण आली तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हात जोडून सर्व शिवभक्तांच्या भावना जाणून कृपया लवकरात लवकर ह्या मुजोर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांचं तात्काळ निलंबन करावं अशी विनंती करतो।